नमस्कार, सी न्यूज़ भारत में आप सभी का स्वागत है। खबर नासिक से है, जहां भाजपा ने जानबूझकर बुधवार को यहां शिवसेना उद्धव ठाकरे द्वारा आयोजित किए गए निरोध शिविर के दिन ही धार्मिक स्थल पर कार्रवाई करने का समय चुना। भ्रम पैदा करने की कोशिश की गई। भाजपा समेत सत्तारूढ़ दल शिवसेना के अस्तित्व और छाया से भयभीत है। ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने आरोप लगाया कि धार्मिक स्थल से ध्यान हटाने के लिए बुलडोजर का इस्तेमाल किया गया। नगर निगम ने बुधवार सुबह काठे गली में अनाधिकृत धार्मिक स्थल को हटाने की कार्रवाई की। इससे पहले रात में कार्रवाई का विरोध कर रही भीड़ ने पथराव किया। इसमें 21 पुलिसकर्मी घायल हो गए, कुछ वाहन क्षतिग्रस्त हो गए। संजय राउत ने इस कार्रवाई के लिए भाजपा सहित सत्तारूढ़ पार्टी को जिम्मेदार ठहराया। ठाकरे गुट के प्रमुख उद्धव ठाकरे नासिक में एक शिविर के लिए आ रहे हैं। ये दिन जानबूझकर एक धार्मिक स्थान पर कार्रवाई करने के लिए चुना गया था, जबकि उस दिन एक महत्वपूर्ण राजनीतिक पार्टी का कार्यक्रम हो रहा था। शिविर की तिथि निर्धारित होने के बाद नोटिस अवधि समाप्त हो जाएगी और आज का दिन कार्रवाई करने के लिए निर्धारित किया गया है। राउत ने इस मामले में भाजपा के लोगों की वाकपटुता की आलोचना करते हुए कहा कि कोई भी उनका हाथ नहीं पकड़ पाएगा। वे पंचांग लेकर बैठे हैं, वे पहले से तय कर लेते हैं कि कहां दंगा करना है। भाजपा को शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे से द्वेष है, इसलिए उन्होंने हिंदुत्व के संबंध में हमारी पार्टी के कार्यक्रम को कमजोर करने की कोशिश की। अनाधिकृत निर्माण के खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए, लेकिन ये काम बाद में भी किया जा सकता था। सांसद राउत ने आरोप लगाया कि जो लोग देश को तोड़ना चाहते हैं, वे प्रार्थना स्थल पर कार्रवाई करके माहौल खराब करना चाहते हैं। उन्होंने कहा कि सत्तारूढ़ पार्टी ने ठाकरे गुट से डरकर अनेक बाधाएं उत्पन्न करने का प्रयास किया। अधिकारियों को बुलडोजर लाना चाहिए या कुछ और करना चाहिए। उन्होंने दावा किया कि शिवसैनिक इससे विचलित नहीं होंगे। साहेब, आज निर्धार शिबिर होत आहे आपलं, सर्वच प्रमुख आज पदाधिकारी नाशिकमध्ये असणार आहेत. आज काय दिशा मिळणार आहे राज्यातील शिवसैनिकांना? नक्कीच दिशा मिळेल, मार्गदर्शन मिळेल, दिशा मिळेल, प्रेरणा मिळेल, उत्साह मिळेल आणि यापुढे संघर्ष आणि लढण्याची तयारी ठेवण्यासंदर्भातलं माननीय पक्षप्रमुखांचं नक्कीच एक जिद्द जागवणारं असं त्यांचं एक दिशादर्शक असं भाषणसुद्धा व्हायला पाहिजे. आम्ही सगळे लढणारे लोक आहोत, वर्षानुवर्ष आम्ही संघर्ष करतोय. सत्ता हा काय आमचा ऑक्सिजन नाही. नक्कीच निवडणुका आपण लढतो, 50-55 वर्षापासून लढतोय आणि शिवसेना सत्तेवरती फार कमी वेळा गेली. बाकी आमचं सगळं पक्षाचं आयुष्य हे संघर्ष करण्यात विरोधी पक्षातच गेलं. त्याच्यामुळे ज्यांना सत्तेच्या ऑक्सिजनशिवाय जगता येत नव्हतं ते पक्ष सोडून गेले. ते गेले पक्ष सोडून आणि तिथे आता लाचारी हुजरेगिरी करताना आम्ही त्यांना पाहतो आहोत. पण आजही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा असलेला आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेला खूप मोठा वर्ग आजही पक्षामध्ये आहे. काही लोक कुंपणावर असतात, ते इकडे तिकडे उड्या मारत असतात. आजचं शिबिर हे त्या दृष्टीनं अत्यंत मार्गदर्शक ठरेल. महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण आहे, ज्या प्रकारचे प्रश्न आहेत, ते पाहता या राज्याची जनतासुद्धा अस्वस्थ आहे. अजूनही ती ज्या प्रकारे सत्ता परिवर्तन झालं आहे त्याच्याशी ती अजून सहमत नाही. आम्हाला आमच्याबरोबर जनतेलाही घ्यायचं आहे आणि जनतेला बरोबर घेऊन आम्हाला काय करता येईल भविष्यात, कारण आता निवडणुका तर इतक्यात नाही आहेत. त्याच्यामुळे हे अधिवेशन निवडणुकांसाठी होत आहे किंवा निवडणुका समोर आहेत म्हणून करतोय, हे चुकीचं आहे. निवडणुका नसताना अशा प्रकारची अधिवेशनं ही सुरू आहेत. म्हणजे पक्ष बांधणी, संघटना बांधणी आणि जनतेला सोबत घेऊन काम करणं हा आमचा मुख्य उद्देश आणि नाशिक त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं. आजचं शिबिर जर आपण पाहाल तर कोणतीही हातामध्ये सत्ता नसताना, बरं का, आणि असंख्य अडथळे त्या शिबिरामध्ये आणण्याचे प्रयत्न झाले सत्ताधाऱ्यांकडून, तरीही आमच्या पदाधिकाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी केलेले आहे. सुधाकर भाऊ बडगुजर असतील, महानगर प्रमुख विलास शिंदे असतील, जिल्हा प्रमुख आमचे सूर्यवंशी असतील,
आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी तन मन धन अर्पून हे शिबिर यशस्वी केलं. कालचा आपला जो टीझर आहे हां त्या टीझरमध्ये पुन्हा एकदा भाजपवरच हल्लाबोल आहे. त्यांच्या हिंदुत्वावरती आपण सवाल उपस्थित करणारा टीझर बाळासाहेबांच्या याच्यामध्ये शैलीमध्ये आहे. कमळाबाई नाव भाजपला कोणी ठेवलं आहे? बाळासाहेबांनीच ठेवलं आहे ना. हे जे वारसा आहे कमळाबाई, हे आमच्यासारख्या तेव्हाच्या मुलांनी ठेवलेलं नव्हतं. कमळाबाई म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे कानात नाव सांगण्याची, माहिती आहे ना बारशाला. कोणतरी कोणाच्या आत्याबाई सांगते किंवा आत्याबाईच्या कानात कोणतरी सांगतं. तसं कमळाबाई नाव त्या पद्धतीनंच बाळासाहेबांनी जाहीर सभेत शिवतीर्थाच्या आणि चौपाटीवरच्या म्हटलेलं आहे. हे बाळासाहेब द्रष्टे होते, बाळासाहेब द्रष्टे होते. त्यांनी कमळाबाई हे नाव योग्य ठेवलेलं. आणि शिवसेना प्रमुखाच्या तोंडून जर कमळाबाईचं नाव आलं तर कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही, ते आहेच. आणि त्यात चुकीचं काय आहे? सगुणाबाई असते, सुगंधाबाई असते, तशी कमळाबाई आहे ना. भाजपचं हिंदुत्व देखील जे आहे तुम्ही आता बोलले आजच्या या कार्यक्रमामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. नेमकं काय अडथळे आजच्या कार्यक्रमात आणतात असं वाटतं? नाही, अनेक प्रकारे ज्याच्या हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात. अजूनही शिवसेनेची दहशत आहे, भीती आहे. आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये. दर्ग्यांवरती बुलडोझर फिरवणार. आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा. आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोझर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोझर मारायचा, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे. तुम्हाला वातावरण नासवायचं, वातावरण खराब करायचं आहे. पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले, याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ही कारवाई नंतर करू शकत होते. 100% कारवाई नंतर करूच शकत होते ना. पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत, आदित्य ठाकरे पोचलेले आहेत, शिवसेनेचे नेते आले, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत. त्यानंतर शिवसैनिक इकडे पोचत आहेत. आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे. त्यावेळी आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्ही, आणि तुम्ही डरपोक आहात. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते, आमच्या शिवसेनेच्या. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसती उठाठेव तुम्ही करताय. त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही. शिबिर जोरात म्हणजे ग्रामीण भागातून तिथे आत्ता जर जाऊन पाहाल तर रांगा लागलेल्या आहेत मनोहर गार्डनला, जिथे आपलं शिबिर आहे. मी सकाळीच मला आपल्या कार्यकर्त्यांनी फोटो पाठवले. अगदी व्यवस्थित शिबिर सुरू आहे. दर्गेवरती तुम्ही बुलडोझर टाका, मशिदीवर टाका, अजून काही करा, आमचे लोक विचलित होणार नाही. ज्यांच्यावरती ईडीनं चार्जशीट दाखल केले होते आणि ज्यांच्या संपत्त्याही जप्त केल्या होत्या, अगदी दाऊदपासून, ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आज मंत्रिपदावर किंवा आमदार खासदार अशा पदांवर, काही ठिकाणी मुख्यमंत्री पदावर आहेत आसाममध्ये. पण पंडित नेहरू यांनी स्थापन केलेली एक संस्था नॅशनल हेरॉडच्या संदर्भात काही व्यवहार झालेत, तर त्या संदर्भात त्यांनी पंडित नेहरूंची संपत्ती जप्त केली. दाऊद इब्राहिमची आणि इक्बाल मिर्चीची मुक्त केली. कालच बोललो. प्रफुल्ल पटेलाची संपत्ती, हे मी म्हणत नाही, हे नरेंद्र मोदीच सांगत होते जाहीरपणे भाषणात. दाऊदला अभय आहे या देशामध्ये, इक्बाल मिर्चीला अभय, पण नॅशनल हेरॉडवरती जप्ती आणलेली आहे. आणि राहुल गांधी, लीडर ऑफ अपोजिशन लोकसभेत, यांना सहनच होत नाही आमच्यासमोर कोणतरी विरोधक म्हणून उभा आहे आणि आम्हाला प्रश्न विचारतो. यालाच हुकुमशाही म्हणतात. हिटलर हेच करत होता, इदी आमीन हेच करत होता, कळलं का? आणि आपल्या देशात त्याच्यापेक्षा काय स्टालिन हेच करत होता. आणि आमच्या देशात वेगळं काय चाललं असं मला वाटत नाही. तिकडे ट्रम्प ही तेच करतोय. आज काँग्रेस देशभरात ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करणार आहेत कारवाईच्या विरोधात. ठीक आहे, करू द्या ना, त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता प्रसन्न व्यवहारे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।